स्वागत आहे तुमचं ॲक्टिव्ह पूजामध्ये. मी पूजा. आज आपण झटपट होणारी एक रेसिपी बनवतोय. बनवायला अगदी साधी सोपी आहे आणि खायला एकदम भन्नाट. बाहेर खूप पाऊस पडतोय. म्हटलं काहीतरी झटपट होणारे स्नॅक्स रेसिपी बनवूया आणि तेही घरात असणाऱ्या साहित्यामध्ये. तर हे पहा, याचा तुम्ही आवाज ऐकू शकतात. किती हे क्रिस्पी बनलेले आणि मस्त त्याला लेअर पडलेत. आवाजावरूनच तुम्हाला समजलं असेल किती भारी बनले. तुम्हाला एक तोडून दाखवते. हे पहा, एकदम खमंग खुसखुशीत या वड्या होतात आणि तेही आपण चपातीपासून बनवलेले आहेत. तर चला लगेचच बनवायला सुरुवात करूया. लहान मुलांना तर हा स्नॅक्स खूप आवडतो. तर लगेच कसा बनवायचा ते पाहूया. त्यासाठी आपल्याला चपाती लागणार आहे. तर या सकाळच्या चपात्या आहेत. 3 चपाती घेतलेत मी आणि नाही खूप मोठ्या होत्या तर मी साईडने थोडंसं कट करून घेतलं, जेणेकरून रोल बनवल्यानंतर त्या व्यवस्थित चाळणे त्याचे रोल बसायला पाहिजेत. तुमच्याकडे छोटे छोटे चपाती असतील तर चालेल. आता आपल्याला सगळ्यात अगोदर बेसन पीठ लागणार आहे. तर 1 वाटी मी बेसन पीठ घेतले. त्यामध्ये 3 चमचे तांदळाचे पीठ टाकून घ्यायचे. पाव चमचा ओवा घेतलाय, तो चोळून टाकायचा आणि आवर्जून याच्यामध्ये ओवा टाका. खमंग असा हा नाश्ता तयार होतो. तर ओवा चोळून टाकल्यानंतर इथे मी 6 ते 7 मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या आणि 9-10 लसूण पाकळ्या. थोडंसं मीठ टाकून जाडसर ठेचून घेतले. ते सर्व टाकून घेऊया. तर मसाले घेतले. धना पावडर अर्धा चमचा, पाव चमचा हळद, पाव चमचा गरम मसाला आणि 1 चमचा छोटा लाल मिरची पावडर. भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊया. थोडं मिक्स करायचं. याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं. चपातीमध्ये मीठ आहे. मी मिरची कुटतानासुद्धा मीठ टाकलेलं, म्हणून आता थोडंसंच मीठ टाकून घेतले. थोडं थोडं पाणी टाकूया आणि व्यवस्थित हे मिक्स करून घेऊया. तर हे मिश्रण आपल्याला पातळ व्हायला नको, थोडं थिकच ठेवायचं, जेणेकरून ते चपातीवरती व्यवस्थित स्प्रेड व्हायला हवं. तर चांगलं हे मिक्स करून घेतले. याच्यामध्ये अजिबात गुठळ्या राहिलेल्या नाही आहेत बेसनचे. असं हे एकजीव होईपर्यंत मिक्स करायचे. तर हे पहा, याची थिकनेस अशी हवी आहे आपल्याला. तर व्यवस्थित हे बेसन पीठ आपण मिक्स करून घेतले. आता चपाती घेतली आहे, त्याच्यावरती आपण व्यवस्थित हे बेसन सर्व लावून घेऊयात. सर्व म्हणजे थोडं थोडं लावून घेऊयात. जेवढं चपातीवरती एका लागणार आहे तेवढं व्यवस्थित पसरवून लावायचे आणि खूप जाड असा लेअर लावायचा नाही. थोडा थोडाच लेअर याच्यावरती पसरवून घ्यायचे. आपण अळूच्या पानांना कसं लावतो बेसन, सेम तशाच पद्धतीने लावून घ्यायचे. आता याचा रोल करून घेऊया. तर हलक्या हाताने व्यवस्थित दाबून याचा रोल करायचे. तर हे पहा, अशा पद्धतीने आपण हा रोल बनवून घेतला आहे. दुसरेसुद्धा सेम असेच हे रोल बनवून घ्यायचे. चाळणीमध्ये ठेवण्या अगोदर चाळणीला थोडंसं तेल लावून घ्यायचे आणि मग हे रोल त्याच्यामध्ये ठेवून घ्यायचे. तर बाकीचे सुद्धा आपण असेच सेम रोल बनवून घेऊया आणि चाळणीमध्ये ठेवून घेऊया. तर सर्व राहिलेले सुद्धा मी दोन्ही रोल सेम अशाच पद्धतीने बनवून घेतले. आता आपण हे स्टीम करायला ठेवूया. तर पाण्याला चांगली उकळी आली आहे. याच्यामध्ये आता ही चाळणी ठेवूया आणि 8 ते 9 मिनटासाठी हे स्टीम करून घेऊया. स्टीम झाल्यानंतर व्यवस्थित थंड करायचे आणि मीडियम गॅसवरच शिजवून घ्यायचे. तर व्यवस्थित हे थंड झाले. आता चाकूने आपण हे कट करून घेऊया. जसं आपण वड्या वगैरे कट करतो सेम तशाच पद्धतीने हे कट करून घेऊया. तर खूप जाडही नको आणि खूप पातळही नको, मीडियम असे याचे काप करून घ्यायचे. तर हे पहा, अशा पद्धतीने याच्या आपण वड्या कट करून घेतलेत आणि मस्त याला लेअर पडलेत आणि चांगल्या शिजलेल्या आहेत. आता आपण तळून घेऊया. कढईमध्ये तेल टाकायचे. तेल मिडियम गॅसवर गरम करून घ्यायचे आणि मिडियम गॅसवरच या वड्या कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे. तळण्यासाठी घाई करायची नाही किंवा गॅस मोठा करायचा नाही, नाहीतर ते बेसन आतमध्ये कच्चं तसंच राहील आणि वड्या म्हणाव्या तितक्या खुसखुशीत बनणार नाही. त्यासाठी मिडियम गॅसवरतीच खमंग खुसखुशीत होईपर्यंत, छान लालसर रंग येईपर्यंत तळून घ्यायचे. जेवढा वेळ तुम्ही तळण्याला देणार तेवढ्याच ह्या वड्या खमंग खुसखुशीत बनणार आहेत. म्हणजे त्या आतपर्यंत चांगल्या तळल्या जातील आणि खायला अप्रतिम लागतील. तर अधूनमधून सतत हे हलवून घ्यायचे, म्हणजे सर्व बाजूनी चांगले हे भाजल्या जातील वड्या आणि एकसारखा याला रंगसुद्धा येईल. तर हे पहा, मस्त भाजून झालेत आणि रंगसुद्धा खूप छान आला आहे. काढून घेऊयात आता. हा स्नॅक्स चहासोबत तर अप्रतिम लागतो. तुम्ही करून पहा आणि मग सांगा की कसा बनला होता. तुम्हालासुद्धा विश्वास बसणार नाही की एवढा भारी हा स्नॅक्स बनतो. तर अशा पद्धतीने आपण या वड्या तळून घेतलेत आणि मस्त ह्या तळल्या गेलेत. तर अशाच या वड्या तळून घ्यायच्या, म्हणजे खायला खूप चांगल्या लागणार आहेत आणि याला लेअरसुद्धा खूप चांगल्या पडल्यात. तर राहिलेल्यासुद्धा सर्व मी अशाच तळून घेतलेल्या आहेत. तर तुम्हाला सांगितलेली टिप लक्षात ठेवा. मीडियम गॅसवरती तळा, म्हणजे चांगल्या खुसखुशीत बनतील. तर सर्व वड्या आपल्या तळलेल्या आहेत. तुम्हाला दिसत असेल किती भारी याला रंग आला आहे आणि छान लेअर पडलेले आहेत.
बघून कोणाला कळणार नाही की आपण हा स्नॅक्स चपातीपासून बनवला आहे. तर झटपट आपली इथे क्रिस्पी कुरकुरीत स्नॅक्स रेसिपी तयार आहे. कशी वाटली तुम्हाला ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि आणखीन अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ, लाँग व्हिडिओसुद्धा पाहायला मिळतील. झटपट आपली इथे क्रिस्पी कुरकुरीत चपातीपासून वडी तयार झाली आहे. ही रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. आपण भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. स्वागत आहे सर्वांचं ॲक्टिव्ह पूजामध्ये. मी पूजा. आज आपण बनवतोय मटारची क्रिस्पी कुरकुरीत कचोरी. तर इथे भरपूर सारा मटार आणि रवा वापरून आपण ही कचोरी बनवली आहे. तर तुम्ही अगोदर याचा आवाज ऐका. तर एकदम क्रिस्पी कुरकुरीत होतात आणि खायला तर खूप स्वादिष्ट चवीच्या या कचोरी लागतात. तर आपण मैदा वगैरे काहीही न वापरता रव्याचा उपयोग करून हा स्नॅक्स किंवा नाश्ता बनवून घेतला आहे. तर चला रेसिपी बनवायला सुरुवात करूया. तर 1 वाटी हिरवा मटार घेतला आहे, 2 हिरव्या मिरच्या, 4 लसूण पाकळ्या आणि थोडा अद्रकचा तुकडा कट करून घेतला आहे. सगळ्यात अगोदर कढईमध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकायचे आणि त्यामध्ये हा मटार टाकून घ्यायचे. मिरची, अद्रक, लसूण हे सुद्धा सर्व याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि आणि थोडा वेळ मटार, हिरवी मिरची हे सर्व आपल्याला परतवून घ्यायचे. जेणेकरून जेव्हा आपण कचोरी खाणार त्यावेळेस आतलं जे स्टफिंग आहे ते आपल्याला कच्चं लागणार नाही. स्वादिष्ट अशी चव लागायला पाहिजे. त्यासाठी थोडा वेळ आपण हे मटार परतवून घ्यायचे. यामध्ये अगदी थोडेसे धने, थोडी बडीशेप आणि थोडे जिरे टाकून घ्यायचे. यामुळे खूप छान कचोरीला स्वाद येतो. तर इथे काळे डाग पडेपर्यंत आपण हे वाटाणे हलके फुलके परतवून घेतला. याचा कलर चेंज झाला आणि थोडेसे चट्टे पडले की मग आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊया. आणि कढई गरम आहे त्यामुळे जिरे, बडीशेप, धने टाकलेले आहेत ते सुद्धा चांगले तेलामध्ये भाजलेले आहेत. तर सर्व मिश्रण आपलं चांगलं भाजलेलं आहे. प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊया. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अगोदर रवा बारीक करून घेतला आहे. माझ्याकडे जाड रवा होता त्यामुळे मी बारीक करून घेतला आहे. तुमच्याकडे बारीक असेल तो वापरला तरी चालेल किंवा जाड वापरला तरी चालेल, पण मला बारीक हवा होता त्यामुळे मी बारीक करून घेतला आहे. आता आपण हे मटारचं मिश्रण मिक्सरवरती मिक्सरचं बटन बंद चालू करून हे जाडसर असं मिश्रण ठेवायचे. तर यापेक्षा जाड ठेवलं तरी चालेल. माझ्याकडनं थोडं जास्त बारीक झाले, पण अगदी थोडंसंच बारीक करून घ्या. आता हे सर्व मिश्रण आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. तर याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं. राहिलं तर ज्यावेळेस आपण मटार परतून घेणार त्यावेळेस चिमूटभर याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचे म्हणजे चवीनुसार. तर मी आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेतली आणि हे चांगलं मिक्स करून घेते एकजीव होईपर्यंत, म्हणजे व्यवस्थित याला मीठ लागलं जाईल. तर आपलं इथे हे स्टफिंगसाठी मिश्रण तयार झाले. तर परफेक्ट असं मिश्रण बनलेलं आहे. आता आपण पुढची तयारी करून घेऊया. तर हे चांगलं मी मिक्स करून घेतले. आता त्याच कढईमध्ये आपल्याला 1 चमचा तेल टाकायचे. त्यामध्ये पाव चमचा जिरे टाकायचे. जिरे चांगले फुलायला लागले की त्यामध्ये 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक चिरून टाकायच्यात. बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची. हिरवी मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकतात. हिरव्या मिरचीच्या ऐवजी तुम्ही चिली फ्लेक्स अर्धा चमचा वापरला तरी चालेल. तर हा मी या पेल्याने 1 पेला रवा घेतला आहे, ताटामध्ये काढून ठेवला आहे. त्याच आपल्याला पेल्याने पाणी घ्यायचे. तर इथे मी 1.5 पेला पाणी ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे. तर ज्या पेल्याने तुम्ही रवा मोजून घेणार आहे, वाटी, पेला कोणतंही एखादं माप घ्या. त्यानेच आपल्याला पाणी मोजून टाकायचे. तर 1 पेल्यासाठी 1.5 पेला पाणी बरोबर आहे. आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि पाण्याला उकळी यायला लागली की मग याच्यामध्ये आपण रवा टाकून घ्यायचे. तर हळूहळू पाण्याला चांगली उकळी येणार आहे. पाणी चांगलं कडकडीत गरम झाले. आता उकळी येण्यासारखं पाणी झालं की याच्यामध्ये एका हाताने रवा टाकायचा आणि एका हाताने मिक्स करायचं. तर गॅस कमी करायचा आहे. जेव्हा पाणी आपण टाकणार त्यावेळेस मोठा करायचा. उकळी यायला लागली, आपल्याला रवा टाकण्याची वेळ झाली की गॅस कमी करायचा, म्हणजे त्यामध्ये जास्त गुठळ्या होत नाहीत. तर आता हे सर्व चांगलं एकजीव होईपर्यंत मिक्स करून घेऊया आणि पाण्याचं परफेक्ट असं आपण प्रमाण घेतले त्यामुळे बरोबर हे मिश्रण तयार होतं. तर सर्व चांगलं एकजीव होईपर्यंत मिक्स करायचे. उलटण्याने मॅश करत करत हे मिश्रण आपल्याला गोळा होईपर्यंत परतवून घ्यायचे. तर याचा जोपर्यंत गोळा बनत नाही तोपर्यंत आपल्याला हे हलवत राहायचे. यामध्ये एखाद दुसरी गोठळी झाली असेल तर व्यवस्थित त्याशी मॅश करून घ्यायचे, म्हणजे याच्यामध्ये रव्याचं मिश्रण म्हणजे गुठळी राहणार नाही. तर इथे पाहू शकतात व्यवस्थित त्याचा गोळा तयार झाला आहे. गॅस बंद करून घेऊया. झाकण ठेवायचे 5 मिनिटासाठी, म्हणजे रवा चांगला वाफवला जाईल, शिजला जाईल. तर आता थंड झालं थोडंसं मिश्रण की आपण हे मळून घेऊया.
तर मी इथे मोठ्या भांड्यामध्ये हे रव्याचं मिश्रण काढून घेतले. हाताला सहन होईल असं हे मिश्रण झालं की आपण मळून घ्यायचे. आणखीन थोडंसं गरमच आहे, तर थोड्या वेळाने मी थंड झाल्यावरती हे मिश्रण मळून घेते. तर चांगलं हे दाबून मिश्रण आपल्याला मळून घ्यायचे, म्हणजे हे चांगलं एकजीव होईल आणि पिठासारखं मिश्रण तयार होईल. तर हे पहा, एकदम परफेक्ट आपण पाणी वापरलेलं आहे. अजिबात हे ड्राय वाटत नाही आहे. व्यवस्थित असा मऊसूद असा गोळा तयार होतोय. तर अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ चांगलं मऊ होईपर्यंत मळून घ्यायचे. आपलं पीठ मळून झालेलं आहे. आता आपण याच्यामधलं थोडंसं मिश्रण घेऊया आणि याची पारी करून घेऊया. तर तुम्हाला लहान मोठ्या जशा हव्या तशा तुम्ही इथे या कचोरी बनवू शकतात. तर थोडंसं मिश्रण हातावरती घेऊन असा चपटा आकार द्यायचा आणि असं वाटीसारखं याला गोल बनवून घ्यायचे. तर हे पहा, अशा पद्धतीने आपण याची पारी बनवून घेतली, जसं आपण मोदकाला वगैरे करतो सेम तसं. आणि जसं तुम्हाला जेवढं मिश्रण याच्यामध्ये भरायचं तेवढं तुम्ही भरू शकतात. भरपूर मिश्रण तुम्हाला स्टफिंग हवं असेल तर 1-1.5 चमचा मिश्रण टाकू शकतात, अर्धा चमचा टाकू शकतात. तर इथे मी अर्धा चमचा एवढं हे मिश्रण याच्यामध्ये टाकून घेतले. आता याचं तोंड व्यवस्थित बंद करून घेऊया. तर हलक्या हाताने हे आपल्याला असं तोंड याचं बंद करून घ्यायचे आणि सर्व रवा एक जागी आणून बंद करायचे. तर हळूहळू थोडं दाबून घ्यायचे, उलटं-सुलटं करून याला व्यवस्थित चपटा आकार द्यायचा. हे पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित हे बंद करायचे, म्हणजे तळताना याची स्टफिंग बाहेर येणार नाही. सर्व व्यवस्थित बंद करून झाले की दोन्ही हातांच्या मध्ये ठेवून हे दाबून घ्यायचे आणि असा चपटा आकार द्यायचे. तर आपली इथे कचोरी तयार झाली आहे. तर चाकूच्या मदतीने याच्यावरती मी डिझाईन करते. तुम्ही प्लेन बनवू शकतात किंवा हवा तो आकार देऊ शकतात, म्हणजे डिझाईन करू शकतात. मी इथे कचोरी बनवली, तुम्ही रोलसुद्धा बनवू शकतात किंवा एकदम छोटे छोटे गोलसारखंसुद्धा बॉल बनवू शकतात. तर हे पहा, आडव्या उभ्या अशा मी रेषा याच्यावरती देऊन घेतलेत. तळल्यानंतर त्या खूप छान दिसतील. आत्ता जरी व्यवस्थित दिसत नसल्या तर तळल्या की व्यवस्थित त्याचा आकार बनणार आहे. तर आणखीन एक मी तुम्हाला बनवून दाखवते. थोडंसं मिश्रण घ्यायचे हातावरती, मऊ व्यवस्थित करून घ्यायचे, त्यामध्ये स्टफिंग करायची. तर इथे मी 1 चमचा एवढे मिश्रण टाकून घेतले. आता व्यवस्थित याला दाबून व्यवस्थित बंद करून घ्यायचे याचं तोंड आणि असं चपटा आकार देऊन घ्यायचं आणि नंतर चाकूच्या मदतीने याच्यावरती आपण डिझाईन करून घेणार आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने दुसरीसुद्धा आपण कचोरी बनवून घेतली आणि रव्याची असल्यामुळे एवढी क्रिस्पी कुरकुरीत होते ना, तुम्ही करून पहा, एक नंबर लागते. तर इथे मी 2 हे बनवून घेतलेत. आता बाकीच्यासुद्धा सेम अशाच पद्धतीने कचोऱ्या बनवून घेणार आहे. तर आता इथे मी 5 बनवलेत. बाकीच्या आपण नंतर बनवून घेऊया. अगोदर एवढ्या तळून घेते. तुम्ही एकदम सर्व करून नंतर तळल्या तरीसुद्धा चालेल. तर चला लगेच कचोरी बनवायला घेऊया. कचोरी बनवतानाच तेल गरम करण्यासाठी ठेवायचं, म्हणजे तेल चांगलं गरम होतं. तर मिडियम गॅसवरती आता आपण ह्या कचोऱ्या तळून घेऊया. तेल खूप हाय फ्लेमवर गरम करून घ्यायचं नाही आहे, मिडियमच तेल तापलेलं असावं, म्हणजे लालसर होईपर्यंत छान आपल्याला या कचोऱ्या तळता येतात. तर तेलामध्ये आपण 2 कचोरी टाकून घेतले. थोड्या वेळ अशाच तळू द्यायच्या आणि थोड्या वेळानंतर पलटी करून घेऊया. तर अलटी-पलटी करून लालसर सोनेरी रंग येईपर्यंत या कचोऱ्या आपण तळून घ्यायची आहेत. आता थोड्या वेळाने आपण ही दुसरी साईड पलटी करून घेऊया आणि तेलामध्ये जसजशा या कचोरी तळल्या जातील तसतसा याचा आकार खूप छान दिसतो आणि डिझाईन केल्यामुळे या कचोऱ्या दिसायलाही छान दिसतात आणि खायला तर एक नंबर स्वादिष्ट चवीच्या होतात. तुम्ही जर अशा बनवल्या नसतील तर रव्यापासून मटार कचोरी बनवून पहा. आता मटारचा सीझन आहे, तर भरपूर प्रमाणात मटार बाजारमध्ये ताजा फ्रेश येतो. तर नक्की ट्राय करा. अलटी-पलटी करून आपण या कचोऱ्या क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत, सोनेरी रंगावर अशा लालसर होईपर्यंत तळून घेतलेत. तर 2 मी इथे तळून घेतलेत. बाकीच्यासुद्धा सर्व आपण अशाच या कचोऱ्या तळून घेणार आहोत. तर बाकीच्यासुद्धा मी सेम अशाच पद्धतीने फ्राय करून घेतलेत. तर पाहू शकतात किती भन्नाट दिसत आहेत. आहे की नाही एकदम साधी सोपी रेसिपी. तर कशी वाटली ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझी रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला रोजच्या रोज अशाच वेगवेगळ्या साध्या सोप्या रेसिपी पाहता येतील. आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या आणि भन्नाट रेसिपीमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. चॅनलला सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला विसरू नका. बाय.